श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशींच्या माझ्या जिगरी आणि धडाकेबाज जातकांनो नमस्कार. जर तुमची रास वृश्चिक असेल तर आजची ही शांत काहीशी गूढ आणि थरारक रात्र तुमच्या आयुष्यात एक असा जबरदस्त पलटी मारणारा टर्निंग पॉईंट घेऊन आला आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कधी कल्पना केली नसेल. आज रात्री आकाशात ग्रहांची एक अशी भन्नाट आणि खळबळजनक हालचाल होत आहे, जी थेट तुमच्या राशीचा ताबा घेणार आहे. पण थोडं थांबा. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा आणि काहीसा काटा आणणारा इशारा द्यायचा आहे. येणारे काही तास तुमच्यासाठी प्रचंड संवेदनशील आणि तोल सांभाळणारे आहेत. एक अशी माइंड ब्लोईंग घटना घडण्याची शक्यता आहे, जी तुम्हाला आतून पुरती हादरून टाकेल. पण अजिबात कच्च्या मानाचे होऊ नका, कारण हाच धक्का तुमच्या यशाचा हायवे मोकळा करणार आहे. तुमच्या आयुष्यात नेमकी कोणती खळबळ माजवणारी गोष्ट घडणार आहे आणि त्यातून तुम्हाला कसं स्मार्टली सावध राहायचं आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण अर्धी माहिती ही नेहमीच मोठा राडा आणि अपघाताला कारणीभूत ठरते. सध्या आकाशात तुमच्या राशीचा मुख्य मालक मंगळ अत्यंत मायावी आणि चक्रीवर असणारा राहू आणि कर्माचा पक्का न्याय करणारा शनी यांच्यामध्ये एक अत्यंत कठीण, क्लिष्ट आणि डोकं सुन्न करणारा योग तयार होत आहे. जेव्हा जेव्हा हे तीन बलाढ्य ग्रह एका विशिष्ट कोनात येतात, तेव्हा तुमच्यासारख्या संवेदनशील आणि डीप विचार करणाऱ्या माणसांच्या आयुष्यात एक प्रकारचं हबका देणारं वादळ उभं राहतं. गेल्या अनेक वर्षात, अगदी पूर्ण दशकाती तुम्ही असा मानसिक ताण आणि परिस्थितीचा दमछाक करणारा दबाव कधीच अनुभवला नसेल. हा योग तुमच्या मनात अचानक अनामिक भीती, चिडचिड आणि नको ते डोकं उठवणारे विचार घेऊन येत आहे. असं वाटू शकतं की सगळं काही हातातून निष्ठत चाललं आहे आणि नशिबाची फुटेज मिळण्याची साथ बिलकुल मिळत नाहीये. इतक्या वर्षात तुम्ही अनेक धक्के आणि धडे पाहिले असतील, पण सध्याची ग्रहांची ही कडक स्थिती तुमच्या सहनशीलतेचा अगदी शेवटचा टप्पा तपासणारे ठरत आहे. पण वृश्चिक राशींच्या खऱ्या फायटर विचारवंतांनो, निसर्गाचा नियम आहे की जेव्हा अंधार सर्वात जास्त घट्ट आणि काळोख असतो, तेव्हाच प्रकाशाची किरणं अगदी दारात उभी असतात. याच कठीण ग्रहांच्या युतीमधून आता एक अत्यंत शक्तिशाली आणि लाईफ बदलणारा राजयोग आकार घेत आहे. जे संकट तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त करायला आल्यासारखं वाटत होतं, तेच संकट आता तुमच्यासाठी एक जॅकपॉट सुवर्णसंधी बनून समोर येणार आहे. मंगळाची अफाट ऊर्जा आणि शनीची कडक शिस्त जेव्हा एकत्र येईल, तेव्हा तुमच्या जुन्या रखडलेल्या कामांना अचानक सुपरफास्ट गती मिळेल. हा राजयोग तुमच्यात एक वेगळाच अंगार आणि कॉन्फिडन्स निर्माण करेल, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही आव्हानाचा धुरळा उडायला सज्ज व्हाल. जो संघर्ष तुम्ही आतापर्यंत अगदी रक्त आटून केला आहे, त्यांचं फळ मिळण्याची वेळ आता फायनली आली आहे आणि या शुभयोगामुळे तुमचं नशीब अगदी चकाचक उजळणार आहे. आता आपण त्या विषयाकडे वळूया, जो तुमच्या मनाला सगळ्यात जास्त आरपार टोचतो. तो म्हणजे अगदी जवळच्या लोकांकडून मिळणारा धोका आणि गेम. वृश्चिक राशीचे लोक मनापासून प्रेम करणारे आणि नाती निभावणारे दिलदार असतात, पण दुर्दैवाने याच गोष्टीचा गैरफायदा तुमचे अत्यंत जवळचे मित्र किंवा नातेवाईक घेताना दिसत आहेत. ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, ज्यांना स्वतःपेक्षा जास्त मानलं, तेच लोक आता पाठीमागून तुमच्या विरोधात गुप्त कारस्थान आणि खवडेगिरी रचत आहेत. हा भावनिक धक्का सहन करणं तुमच्यासाठी कठीण असेल, पण ग्रहांची स्थिती सांगते की आता डोळ्यात तेल घालून सावध होण्याची वेळ आली आहे. प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवून स्वतःचा पोपट करून घेणे बंद करा आणि तुमच्या मनातल्या गोष्टी, तुमचे मास्टर प्लॅन्स कोणाशीही शेअर करू नका. या सगळ्या मानसिक आणि भावनिक संघर्षाच्या पलीकडे आर्थिक आघाड्यावर मात्र तुमच्यासाठी खूप मोठे आणि पैशांचा पाऊस पाडणारे सकारात्मक बदल घडताना दिसत आहेत. जर तुमचा पैसा कुठेतरी अडकून पडला असेल किंवा कोणाला दिलेले पैसे परत मिळत नसतील, तर ते धन आता अचानक तुमच्याकडे दौडत परत येण्याचे मार्ग मोकळे होतील. नोकरीमध्ये असणाऱ्यांना नवीन मोठी जबाबदारी किंवा बंपर पगारवाढ मिळू शकते, तर व्यवसाय करणाऱ्यांना एखादी मोठी आणि खिशात वजन आणणारी फायदेशीर डील मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमची जुनी गुंतवणूक, ज्यातून तुम्हाला काहीच अपेक्षा नव्हत्या, ती आता छप्परफाडके उत्तम परतावा देण्यास सुरुवात करेल. आर्थिक चणचण दूर होऊन तुमच्याकडे पैशांचा ओघ वाढेल, ज्यामुळे तुमची अनेक स्वप्नवत स्वप्न पूर्ण होऊ शकतील. पण हे सगळं साध्य करण्यासाठी तुम्हाला काही व्यावहारिक गोष्टींची काळजी घ्यावी लागेल,
ज्या अत्यंत मस्ट आणि गरजेच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात काय चाललं आहे, तुम्ही किती कमावत आहात किंवा तुमचे पुढील प्लॅनिंगचे पत्ते काय आहेत हे पूर्णपणे गुपित ठेवा. तुमच्या यशाची आणि आनंदाची चर्चा चव्हाट्यावर करू नका, कारण सध्या तुम्हाला लोकांची जळफळाट करणारी वाईट नजर लागण्याची शक्यता खूप जास्त आहे. जेव्हा घरात एखादी चांगली गोष्ट घडते किंवा आर्थिक लाभ होतो, तेव्हा तो आनंद फक्त स्वतःपुरता आणि कुटुंबापुरता मर्यादित ठेवून सायलेंटली एन्जॉय करा. तुमच्या प्रगतीचं कोणाला हेवा वाटू नये आणि कोणाचीही नकारात्मक ऊर्जा तुमच्या कामात खोडा आणू नये, यासाठी नजर लागण्यापासून स्वतःचा बचाव करणं आणि गोपनीयता बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा ग्रहांचे शुभ बदल घडत असतात, तेव्हा निसर्ग आपल्याला काही खास आणि सिक्रेट संकेत देत असतो. वृश्चिक राशींच्या बाबतीत बोलायचं झालं तर जर तुम्हाला स्वप्नात खोल स्वच्छ आणि थंडगार पाणी दिसत किंवा एखादा जुना विशाल किल्ला आणि डोंगर दिसला, तर समजून जा की तुमचे गोल्डन डेज सुरू झाले आहेत. तसेच घराबाहेर पडताना जर तुम्हाला अचानक जमिनीवर तांब्याचं एखादं नाणं किंवा वस्तू सापडली किंवा तुमच्या घराच्या अंगणात लाल रंगाची फुलं अचानक झोकात भरू लागली, तर हे निसर्गाचे अत्यंत शुभ संकेत आहेत. हे दर्शवतं की तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता आता संपत आलेली आहे आणि दैवी शक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. या सर्व चांगल्या बदलांचा वेग वाढवण्यासाठी आणि ग्रहांचे दोष कमी करण्यासाठी मी तुम्हाला काही सोपे पण अत्यंत रामबाण आणि कडक उपाय सांगतो. वृश्चिक राशीचा स्वामी मंगल असल्यामुळे तुमच्यासाठी संकटमोचन हनुमान आणि भगवान शिव यांची उपासना करणे एक नंबर ठरेल. दर मंगळवारी आणि शनिवारी संध्याकाळी हनुमान चालिसेचे पठण करा आणि मारुतींच्या मंदिरात जाऊन तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तसेच रोज सकाळी किंवा संध्याकाळी ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 108 वेळा शांतपणे जप करा. शक्य असल्यास गरिबांना किंवा गरजू लोकांना गूळ आणि हरभऱ्याचे दान करा. हे छोटे उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करून तुम्हाला सुख समृद्धी देतील. शेवटी एवढंच म्हणेन की परिस्थिती कितीही कठीण वाटली तरी तुमच्यात असलेल्या अथांग आणि अजय शक्तीवर विश्वास ठेवा. हा काळ तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा असला तरी यश शेवटी तुमचेच होणार आहे. ग्रहांची ही ऊर्जा तुम्हाला अधिक मजबूत आणि लोखंडासारखं परिपक्व बनवण्यासाठी आली आहे. हनुमानजींचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचा गेम ओव्हर होईल. तुमचे येणारे दिवस अत्यंत आनंदाचे, आरोग्याचे आणि समृद्धीचे जावोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नेहमी सकारात्मक राहा आणि धीर सोडू नका. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या माहितीचा फायदा झाला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक ठोकून लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली कमेंट बॉक्समध्ये जय हनुमान लिहून तुमची उपस्थिती नक्की नोंदवा. याशिवाय तुमच्या राशीला अनुकूल असणारी आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवणारी काही अत्यंत खास प्रोडक्ट्स जसे की मूळ रुद्राक्ष किंवा खास राशीचे खडे यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती उत्पादने पाहू शकता आणि तुमच्या प्रगतीसाठी ती ऑर्डर करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या धमाकेदार व्हिडिओमध्ये. धन्यवाद.